नमस्ते मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, गड आला पण सिंह गेला, हे वाक्य तर आपण लहानपणीपासूनच ऐकत येतोय. आणि तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन कोंढाणा स्वराज्यात आणला, हा इतिहास देखील आपल्याला माहिती आहे. पण आज मला तुम्हा सर्वांना ह्या लढाईमागील तो इतिहास सांगायचा आहे जो तानाजीच्या बलिदानाचे महत्त्व अधिकच अधोरेखित करतो. मित्रांनो, तानाजींनी किल्ला जिंकण्यापूर्वी कोंढाणा 2 वेळा स्वराज्यात आला होता, पण 2 वेळा तो आपल्याला गमवावा सुद्धा लागला होता. पहिली वेळ ज्यावेळी तरुण शिवरायांनी आदिलशाहीला आव्हान देत किल्ले जिंकायला सुरुवात केली, त्यावेळी संतापलेल्या आदिलशहाने दगाफटक्याने शहाजी राजांना कैद केले. पित्याच्या सुटकेसाठी काळजावर दगड ठेवून शिवरायांनी आदिलशहाला किल्ले परत केले आणि त्यामध्ये कोंढाणा सुद्धा होता. आणि दुसऱ्या वेळी बापूजी देशपांडे यांच्या साह्याने मराठ्यांनी पुन्हा एक वेळा पराक्रम गाजवत कोंढाणा स्वराज्यात आणला. पण तो दुर्दैवी तह नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. पुरंदराच्या तहात कोंढाणा स्वराज्यातून थेट मोगलांच्या ताब्यात गेला. आधी 2 वेळा हे झाले असता तानाजींच्या मोहिमेचं एवढं महत्त्व का? तर पुरंदरच्या तहात स्वराज्याचे कंबरडे मोडले होते, 23 किल्ले हातातून गेले होते. आणि समजा स्वराज्य पुन्हा उभं करायचं असेल तर एक असा विजय हवा होता जो शत्रूच्या छातीत धडकी भरवेल. आणि अशा परिस्थितीत तानाजी मालुसरे यांनी कोंढाण्यावर रक्ताचे अभिषेक करून तो विजय मिळवला. तो केवळ एका किल्ल्याचा विजय नव्हता, तर तो स्वराज्याच्या पुनरुत्थानाचे पहिले पाऊल होते. या विजयाने शिवरायांना आणि मावळ्यांना असा काही आत्मविश्वास दिला की पुढच्या अवघ्या 10 वर्षात स्वराज्याची झेप 350 किल्ल्यांपर्यंत पोहोचली. आणि म्हणूनच तानाजीचा पराक्रम ही केवळ एक लढाई नव्हती, तर ती स्वराज्याच्या नवनिर्मितीची पहिली ठिणगी होती. आणि अशा या वीर सुभेदार तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मी मानाचा मुजरा करतो. धन्यवाद. जय शिवराय.